मित्रांनो, आजच्या मैदानातला 2 नंबरचा मानकरी कॉकटेल आज शेठ पण आहेत आणि बापू पण आहेत. आज बापू पण आहेत त्यांच्यासोबत. आज घेऊया जाणून कसं नियोजन केलं. आज गाडी गुलालात राहिली आणि गाडीला भरपूर स्पीड लागलेलं. आज शेठ गाडीला स्पीड लागलेलं, पण जरा पावसानं जरा घोळ केलेला. गोळ झालता पावसाने, मैदान थांबलो होतं अर्धा पाऊण तास. फायनल पळायची का नाही तेच चालू होतं नियोजन. पण काही म्हणजे आयोजकांनी सांगितलं पळायला लागेल परत, म्हणून पळाली गाडी. आज कुणीही नियोजन केलं? आज नियोजन आमच्या संपूर्ण टीमनेच केलं होतं नियोजन. म्हणजे पहिली एकदा गाडी पळवली होती, त्या पद्धतीने गाडी पळाली आता पण आज. बापू, काय आज गाडीची काय खासियत सांग चला. गाडी सेमी 1 नंबर पळाली गाडी. डाव्याकडेवरून 1 नंबर तासावरून. आज एकत्र आलाय दोघे? एकत्रच असतो आम्ही कायम. आता शेट, मला वाटतं सगळ्या महाराष्ट्रात आता ही चर्चा चालू असती की अलीकडच्या काळात ना कॉकटेल ज्यावेळेस पुढचं 150 फूट अंतर येतं ना, तेव्हा त्याचं पाय देखील दिसत नाही. म्हणजे एवढी गती लागते. तर काय काय सांगायचं त्याचं वैशिष्ट्य, काय सांगायचं? म्हणजे जसं दात लावल्या बैल पळतात जास्त, तसं त्याचा चौसा झाला तर बैल थोडासा स्पीड पकडले बैलांनी व्यवस्थित. म्हणजे जसं पकड्या पाहिजे तसं स्पीड पकडले. सगळ्यांच्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करतोय हाच विषय. म्हणजे चाहत्यांच्या अपेक्षाप्रमाणे पळतोय, तेवढाच विषय. आता ही मैदान शेट आहे ना, गणपती बाप्पांचं मैदान आहे आणि चांगलं नामांकित मैदान आहे पहिल्यापासून. आता उद्या पण आदतचं मैदान होतं. असं काय विचार केला की आज ओपनलाच कॉकटेलला पळायला पाहिजे? नाही, ओपनलाच म्हणजे जसं पहिरं चांगलं त्या पद्धतीने आपण पळत असतो. पहिलाच पहिरा चांगला झाला आपण ओपनला पळतो. नाही झाला तर मग फेरा काढण्यापेक्षा आपल्या आदतला पळलेलं कधी पण चांगलं. शेट, आता आपण ज्यावेळेस पायरा करता का नाही त्यावेळेस गाडी गुलालात राहते. आपण ज्यावेळेस पायरा करतो त्यावेळेस पुढच्या बैलात काय बघता क्वालिटी, की बाबा ह्या बैला जर पायरा केला तर आपली गाडी 100% गुलाल राहू शकते? म्हणजे तो पहिला बैल गुलालात राहिलाय का मागचं मैदान सगळं विचार करून जो पैरे करतो त्या पद्धतीने आपला पैर असतो. मागचा बैल गुलाल किती वेळा राहिलाय, काय झाले, किती स्पीड लावले, कधी कधी बैल सीमेला मार्क होता एखादा, पण बैल चांगला पळायला असतो तर त्या बैलावर आपण पैरा करतो. कारण हा प्रश्न शेट मी काय विचारला, आता आम्ही मुलाखती बऱ्याच घेत असतो त्यावेळेस बैलगाडा मालक असे पण बोलत असतात की आता ज्यावेळेस गाडी गुलालात राहत असते ना त्यावेळेस नियोजन असतं आणि एखादा बैल जर सुट्टीला जर निम्म्या रानापर्यंत जास्त जर पळाला आणि तर दुसऱ्या बैलानं जर 7 तेरा दिले तोंडापर्यंत, तर ती गाडी यश मिळवती गुलालात राहते. बरोबर आहे. गाडी नरमादी करून पळाली तर गुलालात राहते गाडी, 100% राहते. म्हणजे नियोजन तसं असेल तर खालून एक बैल ओढतो, पुढून एक तोंडाला बैल गाडी लावतो, तशी गाडी पळते 100% गाडी गुलालात राहते. आपल्या कॉकटेलचं कसं स्पीड आहे? खाली आहे का पुढे दोरलाय? खाली पण आहे पुढं पण आहे, असा काही विषय नाही. खालून पण तेवढंच गती, पुढे तोंडाला आता वाढायला लागल्या. पहिला तोंडाला थोडा कमी पळायचा, तोंडाला गती लावायला लागला, चांगला निकाल आला की चांगला पळायला लागला. आता नियोजन त्याचं कसं, आता हितनं पुढचं कसं नियोजन? आता आदतलाच पाळणार आहे आम्ही. 14 तारखेला आदतचं नियोजन झालेलं आहे आमचं. आता मध्ये आधी आरामी बैल होता, 8 दिवसांनी काढणार होता. आता शेठ, हा प्रश्न मी सगळ्यांना विचारत असतो कारण हा विचारायला लागतो. ज्यावेळेस एखादा बैल पळतो का नाही, कोणत्याही मालकाचा असू दे, सर्वसामान्य गाडा मालक असो किंवा मोठे शेठ लोक असो, बैल पळतो त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्रात नाव होतं आणि आपली एक वेगळी चर्चा किंवा आपलं वेगळीच क्रेज होती आपल्या नावाची. तर त्याविषयी काय सांगचाल? बैलामुळे नाव होतं हे 100% माहिती आहे. म्हणजे आता सत्य परिस्थिती अशी आहे की एक व्हिडिओ जो पडला माझा, कधी कधी 2-2, 3-3 लाख लोकांनी पाहिला व्हिडिओ. म्हणजे आमच्या परिसरात लोक मला पहिले हजारांनी ओळखायचे, आता लाखोनी ओळखतात. म्हणजे जसं एखाद्या आमदाराला ओळखतात तसं मला बैलगाडी क्षेत्रात सगळेजण माझा चेहरा ओळखतात. ही मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. म्हणजे ही आनंदाची बाब आहे. बैलामुळे आपली एवढी ओळख झाली. बैलगाडी क्षेत्रात मुंबई असो किंवा मी कधी मुंबईला रेस खेळायला गेलो नाही, किंवा खाली चाळीसगाव साईडला एकदाच गेलोय, औरंगाबादला कधी गेलो, पण तिकडचे लोक ओळखतात, मला फोन करतात, म्हणजे व्हिडिओ माझे एवढे बघतात. म्हणजे एका आमदाराच्या फोटोला एवढे व्ह्यू येतात, तेवढे व्ह्यू मला येतात, ते मोठा विषय. म्हणजे थोडक्यात कॉकटेल जीवनात हा आणि भरपूर बदल झाला. म्हणजे मी ज्यांना ओळखत नाही त्या लोकांपर्यंत गेलो. जे बैलगाडी क्षेत्रातले जीवाभावाचे लोक आहेत ते, म्हणजे जे लोक, ती ओळख झाली एवढी, खूप मोठी ओळख झाली. म्हणजे लोक हजार ओळखायचे, आता लाखोत ओळखायला लागली. हा मोठा विषय बैलगाडी क्षेत्रातला. आता शेट, एक बैल पळून चालेल ना, त्याचा जोडीदार पण महत्वाचा असतो. आज चिक्याविषयी काय सांगचाल? कसा पळाला चिक्या? चिक्या चांगलाच उत्तम प्रकारेच पळतो. दुसरा बैल खोंड तो चांगला पळतो. म्हणजे बैल चांगलाच आहे, काही विषय नाही. जो चांगला बैल पळतो त्याला चांगलेच पैरे होतात. म्हणजे हा विषयच आहे. शेट, असाच कॉकटेल तुम्हाला गुलाला टीव्ही ही शुभेच्छा मी पण करतो. आणि मला तुम्हाला वेळ झाला तरी बाईट दिली त्याबद्दल धन्यवाद. ओके.